सुप्रभात. गुड मॉर्निंग स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ चौथा माहिती घेऊया हा पाठ अभ्यासणार आहोत. भारतीय सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सायंटिस्ट डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्याविषयी हा पाठ तुम्हाला अभ्यासायचा आहे. या प्रसिद्ध शास्त्रज्ञाविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. तर डॉक्टर वसंत गोवारीकर हे कोण होते याबद्दलची माहिती आपणाला समजून घ्यायची आहे. माहिती घेऊया. पाठ 4. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. या चित्रामध्ये तुम्ही ज्यांना बघता आहात ते आहेत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणजेच सायंटिस्ट डॉक्टर वसंत गोवारीकर. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम उच्च विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाची माहिती बघूया. तुम्हाला याच पद्धतीने या पाठाचं वाचन करायचं आहे. हे बघा, डॉक्टर वसंत गोवारीकर यांचं चित्र आहे. डॉक्टर वसंत गोवारीकर हे सुप्रसिद्ध असे शास्त्रज्ञ सायंटिस्ट आपल्या भारतामध्ये होऊन गेले. यांच्याविषयी यांनी केलेल्या कार्याविषयी माहिती आता पुढे बघणार आहोत. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल, आपल्याला खूप उत्सुकता असते की बारिश कितनी होगी, कितनी गिरने वाली है. आणि खरं तर आपला हा देश कृषीप्रधान देश, कृषी पर निर्भर आहे. आणि पाऊस किती पडेल याची चिंता आपल्याला लागून असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने अथक परिश्रम केले आणि मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली कि मानसून कब आएगा, कौन से दिन आएगा, इसकी जो जानकारी है, इसकी जो पद्धती है, याचं रिसर्च करण्याचं काम ज्या शास्त्रज्ञानं केलं आहे, ज्या सायंटिस्टनं केलेलं आहे ते आहेत डॉक्टर वसंत गोवारीकर. या डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. 25 मार्च 1933 इस दिन इनका जन्म हुआ. कुठे झाला? पुण्यामध्ये झाला.
पुणे येथे त्यांचा जन्म झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या आणि लहान मुलांचं डोकं, लहान मुलांची बुद्धी ही जिज्ञासू वृत्तीची असते. त्यांच्या डोक्यामध्ये नव्या नव्या कल्पना येत असतात. अशाच कल्पना डॉक्टर गोवारीकर यांच्याही मनात यायच्या. ते शाळेत असताना त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या आयडियाज यायच्या. कल्पना म्हणजे आयडियाज. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. त्यांना वाटलं शाळेत असताना एकदा की आपण मोटार बनवावी. त्यांचं वय होतं तेव्हा 13 वर्षाचं. 13 साल के थे. मग या गोवारीकरांनी काय केलं, अमेरिकेतील जे हेनरी फोर्ड होते त्यांना पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राला इंग्रजीत केले. म्हणजे हेनरी फोर्ड हे त्यावेळचे सुप्रसिद्ध फोर्ड गाडी माहिती आहे ना तुम्हाला? तर फोर्ड गाडीचे जे जनक, ज्यांनी निर्माण केली, ज्यांनी तयार केली, त्या हेनरी फोर्डला गोवारीकरांनी पत्र लिहिले. आता पत्र यांना मराठीच येत होती कारण हे मराठी शाळेमध्ये शिकणारे, यांना इंग्रजी यायची नाही. परंतु हेनरी फोर्डला मराठी कळणार आहे का? हेनरी फोर्ड को तो मराठी आएगी नहीं, उसे तो अंग्रेजी आएगी. और गोवारीकर को अंग्रेजी आती नहीं थी उस समय. फिर क्या, गोवारीकर ने अपने दोस्त के माध्यम से मराठी के पत्र को अंग्रेजी में परिवर्तित किया आणि ते अमेरिकेतल्या हेनरी फोर्डला पाठवून दिलं आणि ते हेनरी फोर्डला पाठवलं. हे बघा या चित्रामध्ये तुम्हाला हेनरी फोर्ड गाडी जी आहे त्याचे, त्या कंपनीचे, आणि ती कंपनी, त्या फोर्ड हे नावच त्यांचे आडनाव आहे, उनका सरनेम है. उसी पर ये फोर्ड गाड़ी जो आज इंडिया में भी देखी जाती है ये उन्हीं के नेम्स पर है. तर त्यांना ते पत्र पाठवलं. पत्राचे इंग्रजी भाषांतर केले मित्राच्या माध्यमातून. हेनरी फोर्डने सुद्धा गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेतली. दखल घेतली म्हणजेच त्यांचं पत्र त्यांना मिळालं बरोबर आणि त्यांनी त्या पत्राचं उत्तर पाठवलं. वहाँ से जवाब भेजा. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. उसके साथ साथ कुछ किताबें भी भेजी. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली. आणि डॉक्टर गोवारीकर यांची जी संशोधक वृत्ती आहे, जो जिज्ञासा वृत्ती है, ये बचपन में ही दिखाई दिया. डॉक्टर गोवारीकर ये बहुत ही टैलेंटेड थे. उनका कुछ एक ध्येय था, यह बचपन में ही दिखाई पड़ा. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले और कोल्हापुर में पदवी यानी ग्रेजुएशन लेवल तक के पढ़े. और ग्रेजुएशन तक के पढ़ने के बाद वह इंग्लैंड गए पढ़ने के लिए. इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. और बर्मिंगहॅम जो यूनिवर्सिटी है इंग्लैंड की, उस इंग्लैंड की यूनिवर्सिटी में गए. रासायनिक अभियांत्रिकी, केमिकल इंजिनियरिंग या विषयामध्ये त्यांनी संशोधन केलं, रिसर्च किया. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. और आगे चलकर उन्होंने इंग्लैंड में ही ऊर्जा संशोधन केंद्र में उन्होंने सायंटिस्ट करके काम भी किया. सायंटिस्ट म्हणून तेथेच कामाला सुरुवात केली. कुठे? इंग्लंडलाच. मात्र विक्रम साराभाई आपल्या भारताचे सुप्रसिद्ध असे साहित्यिक, भारतीय विज्ञानाचे खरे जाणते असे विक्रम साराभाई या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकाल. यांनी डॉक्टर गोवारीकरांना खूप आग्रह केला
1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. आणि विक्रम साराभाई एवढे मोठे साइंटिस्ट ते आपल्याला भारतात बोलवत आहे, भारत में बुला रहे हैं. 1967 में वह इंडिया आए और भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात स्पेस सेंटर येथे ते रुजू झाले. यानी की रुजू होण्याने तिथे त्यांनी नोकरी पत्करली म्हणा किंवा तिथे त्यांनी सायंटिस्ट पद सांभाळलं. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. घन पदार्थातील ऊर्जा जे अग्निबाण आकाशात सोडल्या जातात ना, मिसाईल सोडल्या जातात, तर त्यासाठी ऊर्जा लागते. खूप असं घन पदार्थात म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त पदार्थ साठवून ऊर्जा साठवून, कारण खूप मोठं अशी ऊर्जा साठवली जात नाही म्हणजे, तर त्यासाठी अग्निबाणाचे तुकडे तुकडे असतात, म्हणजे पार्ट असतात. त्या पार्टला वर घेऊन जाण्यासाठी काय असते, ऊर्जा लागते, शक्ती लागते. तर ती शक्ती घन स्वरूपात, घन म्हणजे ठोस, घन म्हणजेच पदार्थ स्वरूपात नाही, तर घन स्वरूपात जी ऊर्जा लागते ती ऊर्जा शोधण्याचं काम, तयार करण्याचं काम, असा एक नवीन प्रकल्प पुढे सुरू करण्यात आला होता. आणि तो प्रकल्प खास वसंत गोवारीकर यांच्यासाठी सुरू करण्यात आला होता. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी है. भारत के इतिहास में विज्ञान के क्षेत्र में डॉक्टर गोवारीकर इन्होंने जो काम किया है, कार्य किया है, वह बहुत ही अतुलनीय है. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. अग्निबाण जो होता है, मिसाइल जो होती है, वो मिसाइल के मोटर के लिए जो शक्ति लगती है ऊपर जाने के लिए, वह शक्ति, वह ऊर्जा खोजने का काम, घन स्वरूप, घन ईंधन बनाने का कार्य जो किया है वह डॉक्टर गोवारीकर इन्होंने किया है. और बहुत सारे योगदान हैं उनके. ये तो प्रमुख योगदान के बारे में यहाँ पर जानकारी दी हुई है. यह है डॉक्टर विक्रम साराभाई, आप देख सकते हो हेनरी फोर्ड, और यह है डॉक्टर वसंत गोवारीकर. इन्होंने मानसून की पद्धति के बारे में जानकारी दी है, घन ईंधन बनाने के बारे में कार्य किया है. डॉक्टर वसंत गोवारीकर जो कि भारत के सुप्रसिद्ध ऐसे शास्त्रज्ञ सायंटिस्ट है. आणि अशा डॉक्टर वसंत गोवारीकर यांचं मृत्यू झालेला आहे. आज ते आपल्यात नाहीत, मात्र त्यांची अतुलनीय कामगिरी आपल्या सायंटिस्टला, आपल्या शास्त्रज्ञांना कामात येते आहे. धन्यवाद.